कोणत्याही वादात पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलाय। 15 ते 16 वर्षांपूर्वी एकेकाळी खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवल निमित्त एकाच व्यासपीठावर आले। यावेळी दोघांनीही मैत्रीचे जुने धागे उलगडले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले। 11 वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिलं होतं। ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती दर्शवली। त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसून आले। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक देखील यावेळी केलं। आपण आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासूनच मित्र आहोत। विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले। आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे। भविष्यात ते आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाड यांना दिल्या। तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला। गेली 35 वर्ष आपण आणि सरनाईक एकत्र आहोत। कधी लांब गेलो, कधी जवळ आलो। लांब मात्र एकदाच गेलो, परंतु जवळ मात्र कायम राहिलो। त्याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या आहेत। सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झालेत। कष्टानं जेव्हा यश मिळतं ना तेव्हा यशाची किंमत कळते। कर्तृत्वानं आणि कष्टानं लखलखाट होतो, तो पाहतानाही आनंद होतो। त्यामुळेच सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं ही आपल्यासाठी आनंददायी बाब आहे। कोणत्याही वादात तू पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यावेळी दिला।